श्री स्वामी समर्थ. पुण्यातील एका मोठ्या सरकारी रुग्णालयात विद्या मुख्य नर्स म्हणून काम करत होती. तिचं आयुष्य अगदी शिस्तबद्ध होतं. ती फक्त एक नर्स नव्हती तर एक स्वामी समर्थांची भक्त होती. प्रत्येक दिवस तिच्यासाठी सेवा करण्यासारखा होता. रुग्णसेवा म्हणजे देवसेवा असा तिचा विश्वास होता. तिचा नवरा विकास एका खाजगी कंपनीत उच्च पदावर होता आणि मुलगा ओमकार इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. घरात कुठलीच तक्रार नव्हती. सुख, समाधान आणि शांती होती. विद्या तिच्या आईकडून नर्सिंगची प्रेरणा घेत मोठी झाली होती. तिची आई सरकारी रुग्णालयात नर्स होती. रुग्णांवर ओरडायचं नाही, त्यांच्या वेदना समजून घ्यायच्या हा तिचा नियम होता. ती म्हणायची, स्वामी म्हणतात सेवा कर, बाकी सगळं तो पाहील. ही शिकवण विद्या जपून ठेवत होती. रुग्णालयात सगळं छान सुरू होतं, पण हळूहळू तिला एक गोष्ट त्रास द्यायला लागली. बरेच डॉक्टर, सिनियर डॉक्टर कामाच्या वेळेत स्वतःच्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये जाऊन बसायचे. रुग्णालयात आलेले पेशंटला न भेटता जबाबदारी सरळ नवीन डॉक्टरवर टाकायचे. नवीन डॉक्टर अजून शिकत होते. त्यांना अनुभव नसल्याने त्यांच्या हातून काही चूक होण्याची शक्यता होती, पण त्याची जबाबदारी घेणारं कोणी नव्हतं. विद्याला खूप राग येत होता. एकदा तर तिने वरिष्ठ डॉक्टरांना बोलवूनही दाखवलं, सर हे पेशंट गंभीर आहेत, तुम्ही इथे असायला हवंत. पण डॉक्टर उलट बोलायला लागले, काय तुम्ही नर्स आहात ना, नर्सिंगचं बघा, डॉक्टरिंग आम्ही बघतो. पण त्या दिवसाचा प्रसंग मात्र काही वेगळाच होता. शनिवारी दुपारी एकदा अचानक एका गावातून एक 18 वर्षाचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत आला. त्याचं डोकं फुटलेलं होतं, शरीर रक्ताने माखलेलं होतं. आई रडत होती, माझ्या मुलाला वाचवा. विद्या आणि इतर नर्स लगेच कामाला लागले. ICU तयार करण्यात आला, पण जबाबदार सर्जन डॉक्टर तिथे नव्हता. डॉक्टर कुठे आहेत? विद्या प्रश्न विचारते. मॅडम ते त्यांच्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये आहेत, एक नवीन डॉक्टर म्हणतो. फोन लावला होता पण उचलत नाही. विद्या स्वतःने अनेक फोन लावले पण डॉक्टर उचलत नव्हते. जे काही शक्य होते ते नवीन डॉक्टर आणि विद्या याने केले, पण वेळ निघून गेली होती. डॉक्टर वेळेवर आले नाहीत. अमोलचा श्वास अडकत गेला आणि काही वेळात त्याचा मृत्यू झाला. विद्या सुन्न झाली. एका आईचं रडणं, तिचं हात जोडून बोलणं, माझ्या मुलाला वाचवा, काही झालेलं नाहीये. दुसऱ्या क्षणी डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे तिच्या मुलाचा मृत्यू हे सहन होणारं नव्हतं. विद्या चिडली. तिने ठरवलं, आत्ता गप्प बसायचं नाही. दुसऱ्याच दिवशी विद्या सरळ अधिकाऱ्यांकडे गेली. सगळं लिहून एक तक्रार दाखल केली. त्यात वेळ, तारीख, डॉक्टरांची अनुपस्थिती, साक्षीदार सरळ नमूद केलं. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला शांतपणे ऐकलं, पण मग एक गोष्ट स्पष्ट झाली. विद्या एकटी होती. डॉक्टरांची लॉबी फार मजबूत होती. संपूर्ण रुग्णालयात चर्चा झाली. विद्या नर्सने डॉक्टरांवर तक्रार केली. काहींना राग आला, काहींनी नजर आड केले. डॉक्टर मंडळी एकमेकांच्या पाठीशी उभी राहिले. डॉक्टर पाटकर हक्काने सांगितलं, मी फोनवर मार्गदर्शन करत होतो, इमर्जन्सी मी मेसेज केला असता. त्यांचे सहकार्य म्हणाले, विद्या थोडं जास्त बोलते हल्ली. काही दिवसात विद्या बाजूला झाली. तिला महत्त्वाच्या युनिटमधून बाजूला केलं गेलं. सरकारी तिला टाळायला लागले. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं, तुम्ही एवढ्या मोठ्या डॉक्टरांवर आरोप करतात, याचे परिणाम भोगावे लागतील. विद्या रात्री घरी आली. स्वामींच्या फोटोसमोर बसली. डोळे पाणवलेले होते. स्वामी, मी चुकले का? मी एका आईचा मुलगा गमावल्याचं पाहिलं.
मी गप्प बसले असते तर मी माझ्या पेशंटची बेईमानी केली असती. स्वामींची शांतता. हास्य तिच्या मनात उमटलं. पुढे जा, माझं नाव घे, पुढे जा. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा तक्रार फॉलोअप घेऊन प्रशासनाकडे गेली. तिने स्पष्ट सांगितलं, तुमच्या विरोधात कारवाई होऊ शकते. डॉक्टर युनियननेही तुमच्यावर दबाव आणला आहे. आत्ता विद्या एकटी होती, पण तिने हार मानली नाही. ती थेट मोठ्या अधिकाऱ्याकडे जाते. त्या डॉक्टरांची ड्युटी रिपोर्ट मागवते. हजेरी पत्रक, CCTV फुटेज, एका गोष्टीचा पुरावा गोळा करते. दिवस जातात, आठवडे जातात. तिची नोकरी धोक्यात येते. नवरा तिला थोडंसं घाबरवतो. अगं सोड ना, सगळेच असं करतात. आपण का एकटंच लढायचं? मी एकटी नाही, माझ्या मागे सत्य आहे आणि माझ्यासोबत स्वामी आहेत. ती थांबते, उत्तर देते. तिच्या सत्तेमुळे राज्य सशस्त्र आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू होते. CCTVतून आणि कॉल लॉग्समधून सिद्ध होते की डॉक्टर रुग्णालयात नव्हते. पेशंट गंभीर असताना ते त्यांच्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये होते. म्हणूनच विद्या जिंकते. डॉक्टरांवर शस्त्रबाजीची कारवाई होते. सरकारी नोकरी असताना खाजगी क्लिनिक चालवणं आणि ड्युटीवरती गैरहजर राहणं हे नियमभंग मानलं जातात. डॉक्टर पाठक यांना निलंबन केलं जातं. आजही विद्या तिच्या ड्युटीवर आहे. त्या घटनेनंतर अनेक डॉक्टरांनी आपलं वेळापत्रक अधिक स्पष्ट ठेवलं आहे. हॉस्पिटल प्रशासन जागृत झालं आहे. तिच्या सहकाऱ्यांना कळलं, सत्य एकटं असेल तरी ते सशस्त्र आहे. विद्या एक स्वामी भक्त नर्स अजूनही ड्युटीवर हसतमुख आहे. कारण ओरडणं नाही, कोणाला दुखवणं नाही, पण गरज पडली तर अन्यायाविरुद्ध उभे राहणे तिचं एक ब्रिज आहे. सेवा ही समाधान आणि सत्य ही शांती. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मग मला भीती कशाची?